ओम नमः शिवाय. शिवजींचा यतीनाथ अवतार. नंदीश्वर म्हणाला, शिवजींच्या यतीनाथ अवताराविषयी सांगतो. अर्बुदाचलाजवळ आहुक नावाचा एक भिल्ल राहत होता. आहुका ही त्याची पत्नी. ती पतिव्रता होती. दोघेही शिवाचे उपासक होते. एके दिवशी शंकरांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. संन्यासाचे रूप धारण करून तो अहुकाला म्हणाला, आता थोड्या वेळात रात्र होईल, मला मार्ग दिसणार नाही, तरी एक रात्र मला येथे राहण्यास जागा मिळेल का? पहाट होताच मी निघून जाईन. मला मदत केल्यास तुमचे कल्याण होईल. त्याची परिस्थिती पाहून भिल्ल पती पत्नीने त्यांना राहण्यास जागा दिली. भिल्ल आपल्या झोपडीच्या बाहेर पशूंपासून रक्षण करण्यास धनुष्यबाण घेऊन उभा होता. तेवढ्यात जंगली जनावर आले. त्याने भिल्लावर हल्ला करून त्याला खाऊन टाकले. पहाट झाली. बिल्डिणीने दार उघडले तेव्हा तिला पतीच्या अस्थी दिसल्या. संन्यासी दुःखी झाला. पत्नी म्हणाली, दुःख करू नका. धर्माचे रक्षण करताना त्यांचा प्राण गेला. आता मीही सती जाणार आहे. एवढे बोलून तिने चिता प्रज्वलित केली आणि उडी टाकणार. एवढ्यात शंकर प्रकट झाले आणि भिल्लीने सांगितले, तुझा पती पुढील जन्मात राजा वीरसेन याचा पुत्र नल या नावाने प्रसिद्ध होईल आणि तू भीमराजाची कन्या दमयंती असशील. त्यावेळी माझे यती रूप हंसाचे रूप घेईल. तुमचा प्रपंच सुखाचा होईल आणि तुम्हास मुक्ती मिळेल. शिवजींचा कृष्णदर्शन अवतार. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला भगवान शंकरांच्या कृष्णदर्शन नावाच्या अवताराची कथा सांगतो. श्राद्धदेव नामक मनूचे इक्ष्वाकू आदी अनेक पुत्र होते. नभग हा 9वा पुत्र. त्याची कथा सांगत आहे. नभग वेदाचे अध्ययन करण्यासाठी गुरुकुलात राहण्यास गेला. त्यावेळी वडिलांनी सर्व संपत्तीची वाटणी केली, परंतु नभग गुरुकुलात असल्यामुळे त्याची वाटणी बाजूला केली नाही. घरी आल्यावर भावांनी सांगितले की पिता हीच तुझी वाटणी. वडिलांनी नभगास सांगितले की अंगिरस गोत्रातील ब्राह्मण यज्ञ करत आहेत. त्या ब्राह्मणाला वैदुन देवाची 2 स्तोत्रे म्हणावयास सांग. ब्राह्मण स्वर्गाला जातील व यज्ञातील सर्व संपत्ती तुला देतील. त्याप्रमाणे नभग तेथे गेला व यज्ञातील संपत्ती घेण्यात. तेवढ्यात शिवजींनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. कृष्णदर्शन रूपाने प्रकट झाले व माझी संपत्ती आहे म्हणाले. नभग वडिलांच्याकडे आला. वडील म्हणाले, कृष्णदर्शन म्हणजे साक्षात शिव आहेत, त्यांना शरण जा. नभग पुन्हा तेथे आला व कृष्णदर्शनाला शरण गेला. तेथे साक्षात शिव प्रगटले. त्यांनी नभगाला आशीर्वाद दिला. त्याचे परम कल्याण झाले आणि शेवटी तो शिवलोकी गेला. शिवजींचा अवधूतेश्वर अवतार. नंदिकेश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला शिवजींच्या अवधूतेश्वर अवताराविषयी सांगतो. एकदा बृहस्पती व इंद्रदेव शिवजींच्या दर्शनासाठी कैलासावर जात होते. शिवजींनी अंतर्ज्ञानाने ते जाणले. त्यांनी परीक्षा घेण्यासाठी अवधूत रूप धारण केले आणि त्यांच्या मार्गावर उभे राहिले. इंद्राने सर्वांना पाहिले व विचारले, आपण कोण आहात? कोठून आलात हे सर्व सांगा. तसेच शिवजी कैलासावर आहेत का सांगा. इंद्राचे बोलणे ऐकून अवधूत काहीच बोलले नाहीत. त्यामुळे इंद्र क्रोधायमान झाले. पुन्हा पुन्हा विचारून अवधूत काहीच उत्तर देत नव्हते. त्यावेळी बृहस्पतींनी ओळखले की हे शिवजीच आहेत. बृहस्पतींनी त्यांना मनोभावे नमस्कार केला आणि त्यांची स्तुती केली. बृहस्पतींनी इंद्रालाही अवधूतांच्या पाया पडण्यास सांगितले. तरी आपण आमचे रक्षण करा, आम्ही सर्वार्थाने शरण आलो आहोत. ही विनंती ऐकून शिवजींना दया आली. शिवजींनी प्रगटलेले तेज दुसरीकडे म्हणजे लवण सागरात टाकले. त्या तेजापासून एक बालक निर्माण झाला. तो सिंधुपुत्र जालंधर होय. पुढे देवांच्या विनंतीवरून शिवजींनी त्याचा वध केला. अवधूत रूपातील शिवजींचे दर्शन दोघांना झाले. शिवजींचा अवधूतेश्वर अवतार सज्जनांचे पालन व दुष्टांचा संहार करणारा आहे. शिवजींचा भिक्षुवर्य अवतार. नंदीश्वर सनतकुमारांना म्हणाला, आता मी तुम्हाला शिवजींनी धारण केलेल्या भिक्षुवर्य अवतार कथा सांगतो. विदर्भ नगरामध्ये सत्यरथ नावाचा राजा होता. तो शिवभक्तांवर प्रेम करत असे. एके दिवशी शाल्व राजाने आक्रमण करून सत्यव्रत राजाला ठार केले. ते पाहून पत्नीला मोठा धक्का बसला. त्यावेळी ती गर्भवती होती. शत्रूपासून ती लांब चालत गेली. जंगलातच तिची प्रसूती झाली. तिने बाळाला खाली ठेवले आणि पाणी पिण्यासाठी सरोवराकडे गेली. त्यावेळी मगरीने तिचा पाय ओढून तिला ठार केले. बाळ एकटेच वनात रडत होते. त्यावेळी विधवा ब्राह्मणी तेथून चालली होती, परंतु कोणाचे बाळ कसे घेऊन जावे या विचारात पडली.
तेव्हा शिवजींनी भिक्षुकाचे रूप घेऊन ब्राह्मणीस सांगितले, तू या बाळाला घेऊन जा आणि मुलाप्रमाणे वाढव, तुझे कल्याण होईल. भिक्षुकाने ब्राह्मणीला मुलाचा इतिहास सर्व सांगितला. प्रारब्ध कर्मामुळे असे घडलेस असे सांगितले. ब्राह्मणी आपल्या पुत्राला घेऊन जात असताना गंधर्व कन्या मोहित झाली आणि तिचा सत्यरथाच्या पुत्राशी विवाह झाला. त्यांना पुन्हा आपले राज्यवैभव प्राप्त झाले. सर्व प्रजेला अतिशय आनंद झाला. शिवजींचा सुरेश्वर अवतार. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी आता सुरेश्वर नामक अवताराविषयी सांगतो. उपमन्यू हा व्याघ्रपाद मुनींचा पुत्र व धौम्यांचा ज्येष्ठ बंधू. पूर्वजन्मात त्याने सर्व सिद्धी प्राप्त होत्या. त्याने गरीब कुळात जन्म घेतला. घरची गरिबी असल्यामुळे उपमन्यू साधना करण्यासाठी हिमालयात आला. तेथे एक शिवलिंग तयार करून ओम नमः शिवायचा जप करून त्याची पूजा करू लागला. इंद्राने शिवजी रूप धारण करून त्याला दर्शन दिले, परंतु उपमन्यूंनी ते ओळखले. त्यांना प्रणाम केला आणि म्हणाले, मला शिवजींचे दर्शन झाले पाहिजे. उपमन्यूंनी पुन्हा कठोर साधना करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पार्वतीसह त्यांना शिवजींचे दर्शन झाले. शिवजींनी त्यांना अनेक प्रकारचे वर दिले. पार्वतीनेही त्यांना वर दिले. घरी दूध न मिळाल्यामुळे बाहेर पडलेल्या उपमन्यूला शिवजींनी क्षीरसागर मिळवून दिला. अशा प्रकारे शिवपार्वतीकडून अनेक प्रकारचे वरदान मिळाले. त्यावेळी उपमन्यू हात जोडून म्हणाला, शिवजी तुम्ही मला अनेक वर दिले, तरी माझी इच्छा आहे की तुमची मला भक्ती मला सदैव लाभू दे. तुमच्या चरणकमलापासून मला दूर करू नका. शिवजी तथास्तु म्हणाले आणि पार्वतीसह अंतर्धान पावले. शिवजींचा ब्रह्मचारी अवतार. नंदीश्वर म्हणाला, आता मी शिवजींच्या जटिल म्हणजे ब्रह्मचारी अवताराविषयी सांगतो. पार्वती तपश्चर्या करीत असताना शिवजींनी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. एक वृद्ध ब्रह्मचार्याचे रूप धारण केले आणि पार्वतीजवळ गेले. पार्वतीने त्यांना नमस्कार केला. त्यांनी पार्वतीला विचारले, आपण एवढे कठोर तप कशासाठी करता? त्यावेळी पार्वती म्हणाली, शिवप्रभू हे तपश्चर्येने वश होणारे आहेत. ते माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी तप करत आहे. त्यावेळी ब्राह्मण म्हणाले, तू पराक्रमी देवाला वरायचे सोडून शिवासाठी का तपश्चर्या करीत आहेस? हे ऐकून पार्वतीला राग आला. ती म्हणाली, तू रुद्रदेवांना ओळखत नाहीस. तू शिवजींची निंदा केलीस, त्यामुळे तुझे सर्व पुण्य नष्ट होईल. पार्वतीने त्या ब्राह्मणास शिवतत्वाचा महिमा सांगितला. तरीही तो ब्राह्मण तेथेच उभा होता. त्यामुळे पार्वती उठून दुसरीकडे जाण्यास निघाली. मागून आवाज आला, इकडे बघ. आणि मग त्या वृद्ध ब्राह्मणाने आपले मूळचे शिवजींचे रूप प्रकट केले आणि तुझे मनोरथ पूर्ण होतील असे सांगितले. शिवजींनी पार्वतीचे पाणिग्रहण केले आणि तिला घेऊन ते कैलासावर आले. अशी ही शिवजींच्या ब्रह्मचर्य अवताराची कथा श्रद्धेने श्रवण पठण करतो त्याला उत्तम गती प्राप्त होते. शिवजींचा नर्तकनट अवतार. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी आता मी तुम्हाला शिवप्रभूंच्या नर्तकनट अवताराची कथा हकीकत सांगतो. हिमालयाची कन्या पार्वतीने कठोर तप केले. त्यावेळी शिवजी प्रकट झाले. पार्वतीने वर मागितला की आपण मला पती म्हणून लाभावे. एवढी माझी तीव्र इच्छा आहे, तरी आपण माझ्या पित्याकडे येऊन रीतसर मागणी घाला. शास्त्रसिद्धी विधीप्रमाणे आपला विवाह होईल. शिवजी तथास्तु म्हणाले. पार्वती घरी आली. हिमालय व मेनेला अतिशय आनंद झाला. शिवजींनी दिलेला आशीर्वाद पार्वतीने आईवडिलांना सांगितला. एके दिवशी पार्वतीला घेऊन हिमालय व मेना गंगेवर स्नानासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांना एक नर्तकनट दिसला. नर्तकनट हा डमरू वाजवून नृत्य करत होता. ते नृत्य विलोभनीय होते. त्यांच्या अंगावर लाल रंगाचे वस्त्र होते. तो सुमधुर गायनही करत होता. सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते. खेळ अतिशय रंगला होता. अनेक लोक तो खेळ पाहत उभे होते. मेनाने ते सुंदर नृत्य पाहून त्याला स्वर्णपात्र दिले. शिवजींनी ते स्वर्णपात्र घेतले नाही. त्यांनी पार्वतीची मागणी केली. आई वडील संतापले. त्यांनी आपल्या सैन्याला नर्तकनटास परत पाठवण्यास सांगितले. सर्व सैन्याचा पराभव झाला व नर्तकनट ही अंतर्धान पावला. हिमालय व मेनेला कळले की ते शिवजी होते. त्यांना आपली चूक कळली. त्यांनी पार्वतीचा विवाह शिवजींबरोबर करण्याचे ठरवले. जय जय रघुवीर समर्थ.